काल झालेल्या जोराच्या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावातील विघ्नहर्ता या कुस्ती केंद्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। दोन दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। काही घरावरून पत्रे उडाले आहेत, तर रस्त्यावर झाडी पडलेली पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी कुस्ती केंद्राच्या भिंती कोसळल्या आहेत, पत्रे देखील उडालेले पाहायला मिळत आहेत। या झालेल्या नुकसानाची दखल घेऊन शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात येते। इंदापूर तालुक्यातील शिरसोडी या गावामध्ये आहोत आणि विघ्नहर्ता तालीम या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर जो वादळ वारा झाला त्या पावसामुळे खूप तालमीचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपल्यासोबत तिथले प्रशिक्षक आहेत, आपण त्याची चर्चा करणार आहोत। साधारणतः किती नुकसान झालं, किती रुपयाचं नुकसान? नुकसान तर तसं भरपूर झालेलं आहे। इथं आपले विघ्नहर्ता कुस्ती केंद्र शिरसोडी तालुका इंदापूर एक 100 ते 150 मुलं आता सध्या चालू इथं सराव करत आहेत। तर हा तुम्ही हॉल बघू शकता की 50 बाय 50 आहे। इथं 4 कोपऱ्याच्या भिंत जवळपास निम्मे ही साईडला निम्मे आणि ही साईडची निम्मी भिंत कोसळली आणि पत्र पण बरोच म्हणजे किती पत्र आहेत आपली पत्र उडून गेलेले आहेत। 3-3 हजार लिटरच्या 3 टाक्या फुटल्यात आपल्या इथल्या। साधारण किती मुलं आहेत तुमच्याकडे शिकायला? आता 150 मुलं आहेत तिथं। तर मुलांची आता प्रॅक्टिस 2 दिवस झालं, कालच्या वाऱ्यामुळे आजच्या वाऱ्यामुळे थोडीशी विस्कळीत झाली। तर शासनाने थोडीशी लवकरात लवकर दखल घेऊन चांगली मुलं आहेत आमच्याकडे प्रॅक्टिस करणारी आणि मॅट हॉलची जरा दुरुस्ती लवकरात लवकर शासनाने करून घ्यावी। आपण बघितलं तर या ठिकाणी तालमीतला पैलवान कसा घडत असतो आणि त्याचं करिअर कशा पद्धतीने घडत असतो, परंतु आज या वादळ वाऱ्याने नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्वरित इथे दखल घेऊन शासनाने त्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी या ठिकाणी या तालीम संघाच्या पैलवानांकडून होते, आपल्याला पाहायला मिळते।